श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी प्रकट दिनाची खरी कथा काय आहे तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत स्वामी समर्थ महाराज प्रकट होण्याची खरी कथा. स्वामी समर्थ महाराज हे एक महान संत आणि योगी होते, ज्यांनी अनेक लोकांना सन्मार्ग दाखवला. परंतु त्यांचे प्रगटीकरण कसे झाले याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. तरीही स्वामीसूत नावाच्या त्यांच्या एका निस्सिम भक्ताच्या अनुभवावरून आपल्याला या प्रकटीकरणाची एक झलक सुद्धा पाहायला मिळते. आज आपण तीच हकीकत उलगडणार आहोत. स्वामी समर्थ महाराजांचे प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी साजरा केला जातो. पंजाब प्रांतात हस्तिनापूरमधील बाराखडी येथून जवळपास 24 किलोमीटर अंतरावर चेलीखेडा नावाचे गाव होते. त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक मुलगा आपला भाऊ आणि वहिनीसोबत राहत होता. तो मुलगा कोणासोबतच जास्त मिसळायचा नाही. तो त्या गावातून थोडेच अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत खूप मोठ्या वटवृक्षा होता त्या ठिकाणी खेळायला जायचा आणि हा त्याचा नित्यक्रम होता. श्री स्वामी समर्थ प्रकट होण्याची ही खरी कथा आहे. त्यात एक छोटे देऊळ होते आणि त्यात एक गणपतीची छोटी मूर्ती सुद्धा होती. विजयसिंह खिशात गोट्या भरून तेथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याच्याशी डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असे हळूहळू दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपण आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली. त्यांनी विजयसिंहला बोलावून आपला आविष्कार दाखवला. तो दिवस होता चैत्र द्वितीया. विजयसिंह रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तेथे गणपती बरोबर खेळायला गेला. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपण खेळतोय, आज गणपतीने पण खेळायला हवे. सर्व गोट्या त्याने त्या मूर्तीसमोर टाकल्या आणि बोलला की बाप्पा, रोज मीच तुझा डाव ठेवतोय, पण आज नाही, आज तूच खेळायचं. बस इतके शब्द बोलून त्यांच्या तोंडातून निघाले तेव्हा धरणी कंपायला लागली. हवा वेगाने वाहू लागली. कोणालाच काही कळेना की काय होतंय. अद्भुत शक्ती आज प्रगटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दबंगून 8 वर्षाच्या अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रगटले आणि ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. विजयसिंह गोट्या खेळताना किंवा स्वामीकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या माझ्याकडे उधार आहेत असे म्हणून परत भेटायचे वचन देऊन तेथून विलुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा हा अवतार पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस जवळजवळ 24 किलोमीटर अंतरावर चेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाजवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. स्वामी समर्थ प्रकट दिनाचा उत्सव दरवर्षी चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी साजरा केला जातो. हा महाराष्ट्रात आणि इतरही अनेक राज्यांमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात विशेष पूजा आणि आरती सुद्धा केली जाते. भक्तजन मोठ्या संख्येने स्वामी महाराजांची दर्शनासाठी येतात. स्वामी महाराज प्रकट दिन हा सर्व भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि हा दिवस भक्तांना स्वामी समर्थांच्या कृपेचे स्मरण करून सुद्धा देतो. ही गोष्ट कशी काय होते याचे उत्तर एकच आहे, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज एक महान संत आणि योगी होते. त्यांना परब्रह्म स्वरूप मानले जाते. त्यामुळे त्यांच्या प्रकटीकरणालाही कोणतेही नियम किंवा मर्यादा लागू होत नाही. तरीसुद्धा काही पुरावे आहेत जी ही गोष्ट खरी आहे हे सिद्ध करतात. पहिलं म्हणजे हरिभाऊंचा अनुभव. हरिभाऊंचा अनुभव हा या गोष्टीचा एक प्रकारचा पुरावा आहे. हरिभाऊ हे स्वामी समर्थ महाराजांचे एक निष्ठावान भक्त होते. ते स्वामींच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण झाल्या होत्या. पण एक दिवस स्वामींनी त्यांना सांगितले की आजपासून तू माझा झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजामध्ये उभी कर.
हे ऐकून हरिभाऊंना खूप दुःख झाले। त्यांना वाटले की स्वामींनी त्यांच्या इच्छापूर्तीचा मार्ग बंद केला आहे। पण स्वामींनी त्यांना सांगितले की रडतोस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, तू हात फिरवून बघ। हरिभाऊंनी स्वामींच्या सांगण्यावरून पोटावरून हात फिरवले, त्यामुळे त्यांना ध्यान लागले। त्या ध्यानात त्यांना आपले सर्व जन्म आठवले। त्यात एक जन्म आठवला ज्यामध्ये ते विजयसिंह होते। स्वामींची कुंडली। स्वामी समर्थ महाराजांच्या कुंडलीचा अनुभव हाही या गोष्टीचा एक पुरावा आहे। अहमदनगरचे एक ज्योतिषी स्वामींच्या कुंडलीचे बनवायचे काम करत होते। त्यावेळी स्वामींनी त्यांना सांगितले की माझी कुंडली आहे, ही माझी कुंडली आहे। ज्योतिषाने कुंडली बनवून स्वामींना दाखवली। त्या कुंडलीमध्ये स्वामींच्या प्रकटीकरणाचा मजकूर अगदी त्याचप्रमाणे होता ज्याप्रमाणे तो हरिभाऊंनी सांगितला होता। स्वामी समर्थांचे अनेक शिष्य आणि अनुयायी होते। त्यापैकी काही उल्लेखनीय शिष्यांमध्ये चोळप्पा, बाळप्पा, आळंदीचे नृसिंह सरस्वती, रामानंद बिडकर यांचा समावेश आहे। स्वामी समर्थांचे अनुयायी भारतभर आणि जगभर पसरलेले आहे। स्वामी समर्थ महाराज हे महान संत आणि योगी होते। आपल्या अनेक भक्तांना ते अनेक प्रकारची शिकवण देत होते। स्वामी समर्थ म्हणतात की तू कोणाचं वाईट चितू नकोस, तुझ्या कधीच वाईट होणार नाही। याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही दुसऱ्यांच्या वाईटाची इच्छा केली तर त्याचा परिणाम तुमच्यावर होईल आणि तुम्हालाही वाईट अनुभवावे लागेल। स्वामी समर्थ म्हणतात तू कोणाला दुखवू नकोस, तुला कोणीच दुखवणार नाही। याचा अर्थ असा की जर तुम्ही दुसऱ्यांना दुखावले तर त्याचा परिणाम तुम्हालाही भोगावा लागेल, तुम्हालाही दुःख होईल। स्वामी समर्थ म्हणतात की तू कोणाबद्दलही वाईट बोलू नको, तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही। याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही दुसऱ्यांबद्दल वाईट बोलले तर त्याचा परिणाम तुमच्यावरच होईल, लोक तुम्हालाही वाईटच बोलतील। स्वामी समर्थ म्हणतात की तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही। याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही दुसऱ्यांना फसवले तर तुम्हालाही लोक फसवतील आणि तुम्हालाही त्याचा परिणाम भोगावा लागेल। स्वामी समर्थ म्हणतात की तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधीच उपाशी राहणार नाही। याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही दुसऱ्यांना उपाशी ठेवले तर त्याचा परिणाम तुमच्यावरही होईल, तुम्हालाही उपाशी राहावे लागेल। स्वामी समर्थ म्हणतात की सेवा करत राहा, सेवा करायला प्रवृत्त कर। तुम्ही नेहमी सेवा करत राहा, सेवा केल्याने तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमच्या जीवनाला अर्थ मिळेल। स्वामी समर्थ म्हणतात की मला कधीच एकटं पाडणार नाही, तुला मी कधीच एकटे सोडणार नाही। याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवला तर त्यांची सेवा करत राहिला तर ते तुम्हाला कधीही सोडणार नाहीत, ते नेहमी तुमच्या बरोबरच असतील। स्वामी समर्थांनी दिलेली शिकवण आपल्या जीवनात आचरणात आणल्यास आपले जीवन सुखी आणि समाधानी होईल। जे जे स्वामी भक्त हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी प्लीज कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका आणि स्वामी समर्थांसाठी एक लाईक सुद्धा या व्हिडिओला करा। स्वामी समर्थ महाराजांना भक्तांना वारंवार पडणारे प्रश्न कुठले आहेत ते आता बघूया। स्वामी समर्थ महाराजांची कोणती प्रसिद्ध कथा आहे? स्वामी समर्थ महाराजांची एक प्रसिद्ध कथा आहे म्हणजेच हरिभाऊची कथा। या कथेत स्वामी समर्थ हरिभाऊंना त्यांच्या सर्व इच्छा सोडून देण्यास सांगतात, त्याऐवजी त्यांची सेवा करण्यास सांगतात। हरिभाऊ आज्ञेच्या पालन करतात आणि त्यांच्या सेवेमुळे त्यांना अर्थज्ञान प्राप्त होते। स्वामी समर्थ महाराज हे एक महान संत आणि योगी होते। सदैव चांगले विचार करायल्याने आणि चांगले कर्म केल्याने आपलेही चांगलेच होते। स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे। ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला।
स्वामीसूत हे काय करत आहे? तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते की माझं बाळ, मी सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नानारेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामीसुताच्या सगळ्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते, तर ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते. स्वामींना त्यांची आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याची देखील सुरुवात केली. तर ते कुंडली घेऊन स्वामींपाशी आले आणि तेव्हा ते भजनाचा कार्यक्रम सुरू होता. स्वामींनी ती कुंडली भक्तांना सांगून माळ्यावर टाकायला सांगितली. ज्यावेळी कार्यक्रम संपला, परत स्वामी कुंडली आणण्यासाठी आज्ञा केली, तेव्हा त्या कुंडलीवर हळदी कुंकू, अक्षदा, तुळस फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामीही खुश झाले होते आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्यांच्या ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटवले. स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत होते त्यांच्या हातावर. याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांना मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्यांचा प्रसाद म्हणून नानारेखीच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कर्दाली वनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव, ओळख लपून चंचल भारती, दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते. स्वामी महाराजांचा प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूपच मोठी महापर्वणी. आजच्याच दिवशी हा अक्कलकोटस्थ परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्व पुण्याईने आपल्याला प्राप्त झाला होता. या भूतलावर अवतीर्ण होऊन सर्व जगतावर अनंत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा आज प्रकट दिन वा जयंती महोत्सव असतो. हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नवा ऊर्जा, ध्येय, दिलासा, अगाध करुणा प्रदान करणारा आहे. सूर्याला तेज पुरवणारा, मातेच्या हृदयात ममता निर्माण करणारा, तेजरूपी मायासागराचा धनी असलेला आपला श्री स्वामीदेव यांचा चैत्र शुद्ध द्वितीया शके 1071 इसवी सन 1149 मध्ये छेली या खेडेगावी प्रकट झाला होता. आपल्या परब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे, त्यापेक्षा लाखपटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवनचरित्र आहे. हे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. इसवी सन 1149 ते 1878 हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो. परंतु 1149 पूर्वी 1878 नंतर ही दृश्यादृश्य स्वरूपात स्वामींची लीला चालूच होती. आजही चालूच आहे. तेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालण्यासारखे महाकठीण कार्य आहे. तरीसुद्धा दयासागर स्वामींनाच शरण जाऊन आपण स्वामींचा प्रकट दिन सोहळा श्री स्वामीसूत महाराजांच्या पुढील अभंगातून पाहूया. हा दत्त माझा अवतरला, दीन भक्ताच्या काजाला, छेली खेडाड्या ग्राम माझी, झाला अवतार हा सहजी, गोटी खेळण्याचा रंग, तेव्हा मनी झालो दंग, तेथे होता विजय सिंह, आता येथे करू रंग, गजानन आनंदला, पाहून या त्या खेळाला, नाचताती चहू कोणी, नुपुरे वाजती चळणी, गोटी गोट्यांचा हा वाद, हरींच्या हसण्याचा छंद, हसू लागे वक्रतुंड, हलवुनी प्रीती सोंड, विष्णुस्तुती प्रगटले, दत्तगोटी फोडून आले, माझ्या स्वामींच्या करणी, कंप होतेसे धरणी, गोटी विजयसिंह मारी, दुसरी गोटी होय करी, गोटींचा तो पडला ढीग, चकित झाला विजयसिंग, गोटी स्वामी माया झाली, स्वामी हस्ती ती शोभती, गोट्या झाल्या रानो माळ, काय मोजेचा हा खेळ, एक प्रहर खेळ केला, समर्थ दाविली ती लीला, स्वामीसूत म्हणे झाला,
अवतार भक्ताच्या काजाला. आपल्या ह्यावरील अभंगात स्वामीसुतांनी स्वामी प्रकट दिनाच्या प्रसंग वर्णन केलेला आहे. स्वामीसुतांनी स्वामींच्या प्रकट दिनावर भाष्य करणारे अनेक अभंग सुद्धा लिहिलेले आहे. त्यापैकीच हा एक, ज्यातील स्वामी प्रकट दिन सोहळा आपण आज पाहणार आहोत. या अभंगाच्या सुरुवातीला स्वामीसुतांनी जो दत्त हा शब्द वापरला आहे तो स्वामी महाराजांसाठी वापरलेला आहे. तर दत्त महाराजांसाठी अभंगाच्या मध्ये दत्त गोटी फोडून आले हा उच्चार केलेला आहे. स्वामीसुत म्हणतात, माझा स्वामी तो जो अवतरला आहे तो केवळ भक्तांच्या कल्याणास्तव. भक्तांचा सांभाळ करणे, धर्माचे रक्षण करणे आणि अधर्मियांचा सर्वनाश करणे हेच भगवंताचे प्रमुख कार्य असते. याच कारणासाठी तो आपले नाव रूप बदलून अवतार धारण करत असतो. पण यावेळी परब्रह्माने स्वतःच येणे केले आहे. त्याने कोणताही अवतार धारण केला नाही किंवा इतर कोणत्याही देवतेला पाठवले नाही, तर प्रत्यक्ष पूर्ण ब्रह्म स्वतःच यावेळी आपल्या मूळ रूपात अवतीर्ण झाला आहे, असे स्वामीसुत सांगतात. ही घटना कुरुक्षेत्र जवळ छेली या खेडी गावी घडली, जेथे हा परब्रह्म अगदी सहजतेने प्रकट झाला. सहजतेने शब्द वापरण्यामागचा उद्देश स्पष्ट दिसून येतो की हा अवतार नवमास मातेच्या उदरी राहून प्रसूतीपीडा सहन न करता झालेला आहे. म्हणजेच धरणी दुभंगून 8 वर्षाची बालकमूर्ती प्रकट झाली. परब्रह्म 8व्या वर्षाच्या बालरूपात स्वरूपात अवतीर्ण होण्यामागचे कारण स्वामीसुत आपल्या अन्य एका अभंगात सांगतात की हस्तिनापूर नजीक छेली ग्रामी भगवंताचा परमभक्त विजयसिंह हा गोटीला भगवंत मानून खेळ खेळत होता. विजयसिंह ही गोटी वटवृक्ष छायेस गोमटी, भगवंत मनोनिया जगजेठी मांडोलनिया खेळत असे. नाव घेऊनी भगवंताचे, गोटी आहे कौतुक त्याचे. असा खेळ तो बाळक खेळत असताना पुढे काय करत आहे पहा. एकटाच बोले आपणास, म्हणे देवबाप्पा खेळ वेगी. असे म्हणत तो बालक स्वतःच्या आणि भगवंताचे असे दोन्ही डाव स्वतःच खेळत होता. आपण आणि परमेश्वर वेगळे आहोत ही भावनाच त्याच्यात नसल्यामुळे तो हा खेळ खेळत होता. शेवटी असा निष्पाप निर्मळ मनाच्या बालकाचे अंतःकरण ओळखून आपली प्रगट होण्याची योग्य वेळ आली आहे हे जाणून स्वामींनी प्रकट होण्याचे ठरवले. एकदा प्रकट होण्याचे ठरवले की मग क्षणाचाही विचार न करता स्वामी महाराज हे भगवंत स्वरूपात नित्यमग्न असलेल्या 8 वर्षाच्या विजयसिंहाच्या निमित्ताने वटवृक्षाच्या झाडाखाली असलेल्या श्री गणेशाच्या साक्षीने परब्रह्म स्वरूपात प्रकटले. प्रकट झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या विजयसिंह या भक्तासोबत गोट्या खेळण्याची लीला दाखवत होते. या खेळात काही वेळाने अन्य 2 बालकेही सामील झाली. आता स्वामी महाराज, विजयसिंह, रामसिंग, हरिसिंग असे 4घे मिळून ह्या गोट्यांचा खेळ खेळत होते. खेळताना स्वामी महाराजांना खूपच हट्ट करत होते. आपल्या मर्जीप्रमाणे वागत होते. स्वामींचा हा मनीमन खेळ व हेकेखोरपणा पाहून त्या वडाखाली असलेल्या मंदिरातील श्री वक्रतुंड गणेश हा स्वामींच्या या अद्भुत लीलेचे कौतुक करीत मोठमोठ्याने हास्य करीत आपल्या देवळातून बाहेर चालत आला. बाहेर येऊन तोही लीला मौजेने पाहत उभा राहिला. सर्वजण गोटी खेळण्यात दंगून गेले. स्वामी महाराजही मोठ्याने हास्य करत अगदी लहानाहून लहान होऊन तल्लनतेने हा खेळ खेळू लागले. श्री गणेश भगवान आपली सोंड प्रेमाने गदागदा हलवून मोठ्याने हास्य करत या खेळाचा आनंद घेत होते. मुलांचा दंगा, स्वामींचा आणि गणेशाचा हास्याचा आवाज ऐकून इतर देवतांनाही
खेळ पाहायची कुतूहल निर्माण झाले. आकाशात उभे राहून सर्व देवता हा अजब खेळ पाहायला गर्दी करू लागले. तेवढ्यात मुलांच्या आजूबाजूलाच असलेल्या मंदिराच्या एक खांबातून श्री भगवान विष्णू प्रकट झाले. तर स्वामींनी फेकलेल्या एक गोटीमधून श्री दत्तात्रेय भगवान गोटी फोडून बाहेर आले. स्वामींच्या या कृत्याने धरणीमाता कंप पाहू लागली. तशा मग इतर देवताही आकाशातून एक दिव्य खेळ पाहत पुष्पवृष्टी करत होते. यक्ष, गंधर्व, किन्नर नृत्य करत होते. हे होत असतानाच विजयसिंह स्वामींची एक एक गोटी जिंकत होता. लगेच स्वामींच्या हातात एक एक नवीन गोटी येत होती. थोड्या वेळाने तेथे गोट्यांचा खूप मोठा ढीग जमा झाला. हे दृश्य पाहून विजयसिंह चकित होऊन गेला. स्वामी मायेने सर्व गोटी दिसू लागली. शेवटी तीच स्वामींच्या हातात ही शोभून दिसू लागली. आजूबाजूच्या सगळीकडे रानोमाळ गोट्यांचा ढीग दिसू लागला. हा खेळ पाहून सर्वजण मौज करत होते. संपूर्ण एक प्रहरभर हा खेळ स्वामींनी खेळून एक आगळीवेगळी लीला सर्वांना दाखवली. सर्वच मीच आहे, मी सर्व व्याप्त आहे, हाच संदेश स्वामींनी प्रगट होऊन दिला. प्रकट होताच गोट्यांचा खेळ खेळून परब्रह्माने आपण ब्रह्मांड नायक असून गोट्यांसारखेच अनंत ब्रह्मांड माझ्या हाती असून मी त्याच्याशीही हवे तसे खेळतो. माझ्या इच्छेशिवाय काहीही घडू शकत नाही, हाच बहुमोल संदेश आहे. स्वामींच्या हातातील गोटीविषयी असाच एक प्रसंग सूरसेनानी 2015 मध्ये आला होता. तो पुढे प्रमाणे स्वामी समर्थ हातातील गोटीविषयी म्हणाले, अरे सख्या, तुला पाहायचे आहे का ते काय आहे? असे म्हणून स्वामींनी ती गोटी खाली टाकली. तक्षणी गोटी ब्रह्मांड रूप होऊन तिचा स्फोट झाला. ब्रह्मांडाचे अधिक व्यापक दर्शन त्यात होऊ लागले. सहज लीलेने श्री स्वामी देवांनी ते ब्रह्मांड आपल्या बोटात ओढून घेतले. तेव्हा ती पुन्हा गोटी दिसू लागली. तेव्हा ती परमूर्ती पुढे म्हणाली, आम्ही हे धरून आहोत तोपर्यंत आहे, आम्ही सोडले की सारे संपेल. हा रोमांचकारी प्रसंग श्री स्वामी समर्थ व परमपूज्य मामासाहेब देशपांडे यांच्यामधील असून श्रीपाद सेवा मंडळ पुणे इथला आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांनी प्रकट होऊन आपली पहिली लीलाही मुलांना दाखवली. यावरून स्वामींना बालक विषयांशी असलेली ममता व स्नेह यांची जाणीव होती. भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ, उपमन्यू बाळ यांनाही परमेश्वर भेटला. मात्र त्यांना कठोर परिश्रम, दीर्घ स्वरूपाची साधना करावी लागली. येथे मात्र विजयसिंहाला अगदी सहजतेने, तेही स्वतःप्रमाणेच बालक स्वरूपात प्रत्यक्ष परब्रह्म भेटला. त्यांच्याशी खेळला. यावरून परब्रह्माचे अथांग करुणा स्वरूप प्रकट होते. त्यांची निर्मळ निस्वार्थ भक्ती प्रति असणारी ओढ लक्षात येते. तेव्हा आपणही आपले मन निर्मळ निस्वार्थ ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करावा, म्हणजे आपल्यालाही स्वामी महाराज आपलेसे करतील. ही शिकवण देणारा आजचा हा अभंग. स्वामी महाराजांनी मुलांचा उद्धार केल्यानंतर मग छेली या गावातील लोकांचा उद्धार केला. येथील ग्रामस्थांना अनेक लीला दाखवल्या. स्वामींच्या आगमनाने छेली गाव हे गोकुळ बनले. जे भाग्य गोकुळवासियांना भगवान श्रीकृष्णाने प्राप्त झाले, तेच भाग्य छेली वासियांनाही स्वामी कृपेने मिळाले. स्वामींच्या लीला, असंख्य खेळ यांचा साक्षीदार होण्याचे महाभाग्य मिळाल्यामुळे छेलीवासीय लोकांचे भाग्य विलक्षणच बनले. पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे तीर्थक्षेत्र बनलेले छेली गावाचे दैवत श्री स्वामी देव मात्र आपला मुक्काम अनंत्र हलवण्याचा निर्णय घेत आले. तेव्हा मग येथील ग्रामस्थांचे कल्याण करून व त्यांना सत्यबोध करून स्वामी महाराज आपल्या पुढील भ्रमंतीला निघाले. तेव्हा छेली गावातील ग्रामस्थांच्या दुःखाला पार उरला नाही. जी अवस्था श्रीकृष्णाच्या गोकुळ सोडण्याच्या वेळी गोकुळवासियांची झाली होती, त्याहूनही बिकट अवस्था छेली ग्रामस्थांची झाली होती. पण काहीही झाले तरी परब्रह्म आता मागे
फिरणार नव्हते। त्यामुळे जड अंतकरणाने सर्वजण आपल्या घरी परतून स्वामी विरह दुःखात अखंड बुडाले। इकडे स्वामी महाराज छेली गावातून निघून थेट हरिद्वारास गेले। पुढे ऋषिकेश येथे जाऊन तेथील पुरोहितांमधील हरिहर भेद नाहीसा केला। हरी वेगळा आणि हर म्हणजे शिव वेगळा नसून हे दोन्ही एकच आहेत याचा दाखला देऊन तेथील काही भक्तांना आपले विश्वरूप दाखवले। यानंतर मग हिमालय पर्वतावर काही काळ निवास करून तेथून पुढे मग रुद्रप्रयाग देवप्रयागाला गेले। त्यानंतर मग काशी क्षेत्री स्वामींनी काही काळ निवास केला। त्यानंतर मग बद्रीनाथ केदारनाथ येथील भ्रमंती करून स्वामी पुढे सोमप्रयाग नरनारायण स्थान येऊन पुढे मग मानसरोवर येथे गेले। तेथे काही काळ वास्तव्य करून मग स्वामी तेथून पुढे चीन तिबेट या प्रदेशात गेले। येथून पुढे मग नेपाळ येथील पशुपतीनाथ येथे काही काळ निवास केला। पुढे नंतर जगन्नाथपुरी द्वारका गिरनार पर्वत कलकत्ता रामेश्वर हैदराबाद मुंबई अंबेजोगाई राजूर पंढरपूर हुमणाबाद मोहोळ मंगळवेढा सोलापूर अशी भ्रमंती करत करत शेवटी अक्कलकोटी आले आणि तेथे स्थिर झाले। स्वामी महाराज अक्कलकोटी आल्यानंतर त्यांनी केलेल्या लीला व तेथील चरित्र हे बऱ्यापैकी उपलब्ध असल्यामुळे याबाबत जास्त काही लिहिण्याची आवश्यकता नाही। पण स्वामी महाराजांच्या छेली गावापासून ते अक्कलकोट येईपर्यंतच्या प्रवासासंबंधी चरित्रसंबंधी खात्रीशीर आणि शास्त्रशुद्ध माहिती उपलब्ध नसल्यामुळे याबाबत नेहमीच मतमतांमध्ये भेद होत असतात। परंतु अक्कलकोटमध्ये स्वामींचे जवळपास 23 वर्ष वास्तव्य होते। या काळात स्वामींनी दाखवलेल्या लीला आपले सामर्थ्य आपल्या सर्वेधिकार या गोष्टी पाहता स्वामी महाराज हे पूर्ण परब्रह्म स्वरूप होते याबाबत मात्र सर्व चरित्रकारात एकमत आहे। आपणही स्वामींच्या स्वरूपाबद्दल व शक्ती सामर्थ्याबद्दल स्वामी वैभव दर्शन भाग 1 मध्ये सविस्तर माहिती घेतल्यामुळे इतर मतमतांमध्ये यात न गुंता स्वामींच्या सर्वेश्वर आणि पूर्ण ब्रह्म स्वरूपावर दृढ श्रद्धा आणि निष्ठा ठेवून आपली पुढील आध्यात्मिक वाटचाल करावी। स्वामी महाराजांना पूर्णपणे शरण जावे। स्वामी आपलं सगळं भलंच करतात। स्वामी आपल्याला जे देतात ते आपल्याला माहिती सुद्धा नसतं आणि आपण ज्याची अपेक्षा सुद्धा केली नसते त्यापेक्षाही वर स्वामी आपल्याला देत असतात। म्हणून स्वामी महाराजांच्या प्रकट दिनी आपणही स्वामींचरणी लीन व्हावे। कसा वाटला मग आजचा व्हिडिओ? अंगावर शहारे आणणारा आजचा व्हिडिओ होता, म्हणून आपणही कमेंट करायला विसरू नका। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहा आणि एक लाईक सुद्धा या व्हिडिओला द्या।